तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझ्या लहानपणी पेट्रोल साधारणतः 3.5 रुपये आणि डिझेल 2.5 रुपये होतं. म्हणजे मुंबई पुणे प्रवास हा जेमतेम 20-25 रुपयामध्ये व्हायचा. आता सगळंच बदललं आहे, महागाई वाढलेली आहे. पण तरीसुद्धा लहानपणचं एक मुंबई पुणे या प्रवासातलं आकर्षण ते म्हणजे खंडाळ्याचा घाट. ते आजही या वयात आहे आणि खंडाळ्याच्या घाटातनं आज बाईकवरून जाताना एकच गाणं पुन्हा पुन्हा आठवत आहे. ते म्हणजे हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग सखे दिसतो कसो खंडाळ्याचो घाट. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट. जगातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतींमध्ये एक कॉमन गोष्ट असते, ती म्हणजे पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम. तेलाच्या वापराशिवाय कुठलीही खाद्यसंस्कृती पूर्ण होऊ शकत नाही. फरक एवढाच असतो की कुठल्या प्रकारचं तेल कुठल्या पदार्थांसाठी वापरलं गेलं आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी तेलबियांपासून तेल काढण्याची पद्धत शोधून काढली आणि लाकडी औषधाचा वापर करून लाकडी घाण्यावर तेल काढण्याची परंपरा जोपासलेली आहे. ती म्हणजे पुण्याच्या सुप्रसिद्ध श्री रामकृष्ण ऑइल मिल्सने. चला तर जाऊयात आणि भेट देऊयात त्यांच्या या अनोख्या लाकडी घाण्याला. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय म्हणताय? नमस्कार वहिनी. नमस्कार. तुमच्याशी फोनवरच इतक्या गप्पा छान झालेल्या होत्या, त्यामुळे आय वॉज रिअली एक्सायटेड की आता कधी एकदा तुमच्याकडे जातोय. आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात. नाही, इट्स माय प्लेजर. खुशी वाटते. खरं सांगू तुम्हाला, लाकडी घाण्यावरचं तेल याच्याबद्दल माझ्या मनातच नाही, बिंग शेफ माझ्या मनात उत्सुकता असणं साहजिक आहे. पण आमच्या ऑडियन्सच्या मनामध्ये खूप मोठी उत्सुकता आहे की पॅकेटमधलं जे रिफाईंड तेल असतं आणि लाकडी घाण्याचं तेल याच्यातला फरक काय आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी कुठलं तेल सगळ्यात चांगलं आहे. तर आता तुमच्या टूर नंतर बहुतेक सगळ्यांना कळेल की कुठलं तेल चांगलं आहे. ही ऍक्च्युली पूर्वापारपासून आलेली परंपरा आहे. लाकडी fantastic. घाण्यावरचे तेल आपण काढतो, हा. ही ऍक्च्युली पूर्वापारपासून आपले ऋषीमुनी आपल्या बरोबर. पूर्वजांपासून ही आलेली परंपरा आहे. चला तर आता जाणून घेऊया त्याच्याबद्दल. यस, प्लीज वेलकम. थँक्यू. हाय शॉप. हे आमचं मयूर कॉलनी कोथरूड एरियातलं रिटेल आउटलेट आहे. अच्छा, रिटेल आउटलेट. रिटेल आउटलेट. बरं बरं बरं. ओके. आणि हा आमचा सगळा स्टाफ आहे. सगळे महाराष्ट्रीयन. माझे शो बघता की नाही? घरी करून बघता की नाही? हे बघा, नाही म्हणतात लगेच. काय व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अच्छा, हा लाकडी घाणा आहे. हा, हो, लाकडी. ओके. ऍक्च्युली कसं आहे की ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग, रॉ मटेरियल परचेज हां. आणि ते सगळं जे डिपार्टमेंट आहे तो फॅक्टरीवरचा डिपार्टमेंट सगळा मी बघतो. बरं. आणि माझ्या मिसेस आहेत ते इथलं रिटेल आउटलेट, हां सेल, हां. परचेज, इथलं कॅश, कॅश. कॅश अकाउंट्स, ते सगळं त्यांच्याकडे असतं. मला खात्री आहे ही कामाची डिव्हिजन यांनीच केली असणार आहे. हो, म्हणजे तुम्हाला पॉकेट मनी कमी मिळेल. हो. वहिनी, मला पैसे थोडेफार खर्चासाठी पैसे देता ना आमच्या भाऊजीला. लागले की मागितले की मग देते. अच्छा, म्हणजे हिशोब द्यायला लागतो. हा, मला हिशोब द्यायलाच आणि पाहिजे. मागावे पण लागतात मला. नाही, कारण कसं इथला हिशोब मला त्यांना द्यावा लागतो ना, बरं. मग त्यांचा हिशोब मला घ्यावाच लागणार. ओके, मग इकडच्या मालकीणबाई तुम्ही आहात. हो. तर आता मला या लाकडी घाण्याबद्दलची माहिती आणि तुमच्या प्रोडक्ट बद्दलची माहिती सांगा. ते सगळं ते सांगतील. ओके. आणि मला थोडंसं फॅक्टरीमध्ये जायचंय. बरं. तर आपण तिकडे भेटूया शुअर. फॅक्टरीमध्ये. I'll catch you हा? at the factory. पण तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करा. हो, इकडे संपलं की मी तुमच्या फॅक्टरीला आहे. येस. हा लाकडी घाणा आहे. हां. ही लाकडाची लाट आहे आणि ही लाकडाची हे लाट लाकूड आहे. कुठल्या पद्धतीचं लाकूड असतं? म्हणजे कुठलं, जसं याला- सागवान वगैरे जे म्हणतात, नाही, जात ह्याला कुठली? कुठलीही लाकूड नाही चालत. ह्याला फक्त काहीच लाकूड चालू शकतात. जसं गोडी बाबूळ आहे. गोडी बाभूळ. गोडी बाभळीचं म्हणजे काटेरी हां, हां. ओके. किंवा आंब्याचं. आंब्याचं. बरं. आंब्याचं. ओके. जी टिकाऊ लाकूड असतात आणि जे औषधी असतात तीच याला चालतात. कारण ओके. जेव्हा आपण तेल काढतो तेव्हा त्या लाकडाचा जो थोडासा अंश असतो हां. तोही आपल्या तेलामध्ये उतरला जातो. Right. आणि तो आपल्याला गरजेचा आहे. अच्छा, हा सगळा भाग हा असा लाकूड आहे म्हणजे? हो, हा पूर्ण भाग लाकूड आहे. ओके. इथे खालपर्यंत लाकूड आहे. त्याचा राऊंड शेप आहे असा खालनं पोट I see. म्हणू शकतो आपण त्याला. बरं. आणि ही जी लाट आहे ती त्याच्यामध्ये बसते पूर्ण. हम्म. आणि मग जे रॉ मटेरियल असतं Right, त्याचं क्रशिंग right. होऊन मग आपण इकडनं ते तेल निघतं. बरं. आणि आपल्या इथे ही जी प्रोसिजर होते ती एवढीच होते.
म्हणजे कोणती फिल्टर प्रोसिजर नाही, रिफाईंड प्रोसिजर नाही, Okay. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, इसेन्स नाही, ॲज इट इज हे इथपर्यंत तेल तयार होतं. राईट. तेल म्हणजे तयार जिन्नस झालं त्याच्यात टाकायचं आणि या लाकडी घाण्याने त्याचं तेल जे आहे येस. तर ते तुम्ही काढता. हो, मग इथे तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची तेलं करता? इथे आम्ही बदामाचं तेल, अक्रोडाचं तेल हे हा, दोन मी आम्ही इथे त्याचं करतो. वाचलं ऍक्च्युली. वॉलनट ऑइल आणि ऑलमंड ऑइल त्याचं चांगलं हे तुम्ही आमचे स्टार ब्रँडिंग केलेलं आहे. प्रोडक्ट्स आहेत. अच्छा. आणि आपण जे रॉ मटेरियल जे बदाम तेलासाठी वापरतो हा. ते एकदम चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे मामरो बदाम, स्वीट आल्मंडही म्हणतात त्याला. मामरा. तो चपटा असतो, चपटा ड्राय. स्वीट लागतो. हो, हो. एक अमेरिकन पण येतो, तो बरोबर. मोठासा डबुरा असतो, फुगीर असतो तो. ड्रायफ्रुट्स वर वगैरे येतात ते. Yes, तो गोड नसतो, नाही. तो फिका असतो. मामरो बदाम हा स्वीट असतो, म्हणून त्याला नाव स्वीट आल्मंडही म्हणतात. हो, आय सी. ओके. तर त्याचं आपण इथे तेल काढतो आणि पण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन मामरा E खूप असतं. ऑलमंडचे खूप एक्सपेन्सिव्ह असतात, ते खूप खूप महाग असतात. जवळजवळ 2000च्या पुढे त्याचं किलोचा रेट जो आहे तो 2000च्या पुढे आहे. हा असा आपण वापरतो. अच्छा. हा तुम्ही खाऊन बघा, हा गोड लागेल तुम्हाला. हा दिसायला थोडा आपल्याला हा दिसतो की बाबा बदामाचे समोर आले हा की तुम्ही खाऊन बघा. परमिशन मिळाली नाही तरी मी खाऊन बघतो. ओके. व्हेरी स्वीट. जेव्हा ह्याचं Very तेल nice. निघतं ना त्याचा, Yeah. जेव्हा त्याचा सुगंध येतो तर तो फार बाहेरपर्यंत जातो. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना याच्यात बदामच केले होते का? हो. आता एक झाला घाणा बदामाचा आणि आता अरोमास खूप येतात. हा, आणि आता आपण पुन्हा एक बदामाचा घाणा काढणार आहे. बर. हा. ओके. तुम्हाला बघायला मिळेल. अगदी फॅन्टॅस्टिक. तर लेट्स नाही, हॅव अ आपण लुक लगेचच ॲट. सुरुवात करूया. बदामाच्या नंतर मी लगेच अक्रोडचाही दाखवेल तुम्हाला. Sure, आपण अक्रोडाचंही तेल काढतो. चालेल. ते केसांसाठी फार सुंदर आहे तेल ते. केसांसाठी. म्हणजे सॉरी, घरी तुमच्या असेलच ना कोणी ना कोणी. आय एम जस्ट किडिंग. चालेल, आपण स्टार्ट करूया. हो, प्लीज. ओके. लक्ष्मण मामरान. हे ग्लोव्स कशासाठी घालतात माहिती? त्यांना काही मिक्स करायला लागतं का? नाही, आपण जेव्हा तेल काढतो तेव्हा मानवी कुठलाही स्पर्श होऊ नये याची आम्ही जास्त प्रिकॉशन घेतो, याची आम्ही जास्त काळजी घेतो. हा, त्या ह्याच्यामध्ये असे ते हां. क्रश व्हायला लागले. रस होते. जसं आपण वरवंट्या बाट्यावर कसं हा, पाटा बरोबर करतोस. येस, Exactly ॲब्सोल्युटली. त्या प्रोसिजरनी हे. लक्ष्मण किती किलो बदाम घेतले? 15 किलो 15 किलो बदाम. एका गाण्यामध्ये 15 किलो. एका घाण्यामध्ये 15 त्याचं किलो तेल किती बदाम. निघतं? 7 ते 7.5 किलो तेल 7 निघतं ते त्याचं. 7.5 किलो तेल निघतं. तेल निघतं एवढं तेल म्हणजे याच्यामध्ये. त्या मामरा बदामामध्ये हो. एवढं तेल असतं. हो. वाव. आणि या सगळ्या प्रोसेसचा साधारणतः वेळ किती लागतो? याला तेल निघायला 20 मिनिटं लागेल आणि अच्छा. हा पूर्ण घाणा कम्प्लीट व्हायला 1.25 ते 1.5 तास लागतो. 1.25 ते 1.5 तास. 1.5 तास लागतो. अच्छा, बदामाचं तेल झालं. झालं. आता आपण अक्रोडाचं अक्रोडाचं तेल. त्याआधी अक्रोड आहेत का ते चेक करतो. खाऊन बघा. अरे, हा माझा छोटा सन घनश्याम. हाय, हाय, काय करतोस? 7th स्टँडर्ड मध्ये. कितवी मध्ये? 7th स्टँडर्ड मध्ये. 7th स्टँडर्ड मध्ये. मी 6th मध्ये. व्हेरी गुड. मोठं होऊन काय व्हायचं तुला? पप्पांचा बिझनेस करायचा आहे. लहानपणापासून म्हणजे
चालू आहे हो, कारण मोठ्याला नाही करायचं ना, मोठा बरं. कॅनडाला आहे शिकायला. Oh, I तो see. कम्प्युटर सॉफ्टवेअर करतो आहे. व्हेरी गुड. तर त्याला आता 3 महिने झाले जाऊन, म्हणून आता हा म्हणतो मग आता डॅडींचा बिझनेस मी करेन. म्हटलं, Very तू good. कर. ही 5th जनरेशन, आनंदची generation? 4th जनरेशन, ही 5th जनरेशन. एव्हरीबडी इन द सेम बिझनेस. येस. व्हेरी गुड. गेल्या 60 वर्षांपासून तेल व्यवसायात असलेल्या पटेल कुटुंबियांनी 2 गोष्टी मात्र अतिशय काटेकोरपणे पाळलेल्या आहेत. एक म्हणजे उत्तम प्रतीचं लाकडी घाण्यावर काढलेलं तेल, आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्राहक सेवा. चला जाणून घेऊयात त्यांच्या ग्राहकांचं त्यांच्या प्रोडक्ट बद्दल काय मत आहे. श्रीरामकृष्ण ऑइल मिलचं जे आहे लाकडी घाणा, तो लाकडी घाणा असल्यामुळं चवीला उत्तम प्रकारची पदार्थाला चव येते. तेलावर कुठलीही रासायनिक प्रक्रिया इथं होणार नाही याची खात्री आहे मनाला. त्यामुळे हे यावं असं इथं वाटतं. रामकृष्ण ऑइल मिल लाकडी घाण्यावरचं तेल असल्यामुळे त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया काहीच नाही केलेली, त्याच्यामुळे आरोग्यालाही चांगलं असतं. आणि शिवाय आम्ही हे तेल आमच्या पार्लरमध्ये मसाजसाठी सुद्धा वापरतो. तिळाचं तेल वापरतो आम्ही मसाजसाठी, त्याचे पण खूप चांगले रिझल्ट मिळालेत आम्हाला. आणि म्हणतात तसं की आरोग्यासाठी चांगलं असेल तर 10-15 रुपये जास्त पडले तरी काही हरकत नाही खर्च करायला. गेल्या 1-1.5 वर्षापासून मी ह्यांचं ऑइलचं डिस्ट्रीब्युशन करते. बेसिकली हे एकदम प्युअर आहे, ह्याच्यात कुठलेही केमिकल्स वगैरे रासायनिक काही ॲड केलेलं नाही आहे. त्यामुळे ह्याची मागणी भरपूर आहे. जुनं ते सोनं, म्हणजे जर आजी आजोबांच्या काळात गेलो आपण तर ते आपल्याला तेव्हा आपण हीच जास्त मागणी होती. आपल्या आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे की हे लाकडी घाण्यावरचं तेल खूप जास्त चांगलं आहे. मी ज्यांच्याकडे डिस्ट्रीब्युशन करते, जिथे ज्या शॉप्समध्ये तिथे सगळीकडे बदाम अक्रोड ह्या तेलाची भरपूर मागणी आहे. आता 60 वर्षांची परंपरा जपत या कंपनीने आजही त्यांची तेल उत्पादनं जी आहेत तर ती लाकडी घाण्यावर केलेली आहे. त्यांच्या मेन फॅक्टरीमध्ये जाऊन आपण बघणारच आहोत की बाकीची तेलं कशी काढली जातात. पण त्याआधी घ्यायला लागेल एक छोटासा ब्रेक. प्लीज डोंट गो एनिवेअर. कीप वॉचिंग फूड लिमिटेड.